नमस्कार. ताई, आजी, मावशे येऊन बसल्यात ना सगळे. हा चला आता आपला हा कार्यक्रम सुरू करूया. त्याआधी मी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या या धमाकेदार आणि लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील परेल भागातील BST कॉलनीत. आणि खरं तर फार पूर्वी आहे ना, हा विभाग गिरणी कामगारांसाठी खूप प्रसिद्ध होता. म्हणजे मुंबईची खरी समृद्धी इथूनच सुरू झालेली आहे. आणि खरी मुंबई अनुभवायची असेल ना, तर लालबाग परेल या विभागात यायलाच पाहिजे. आणि आज आपण ह्याच विभागात आपला हा सोहळा सख्यांचा साजरा करतोय. आणि त्यासाठी आपल्या BST कॉलनीतील ह्या सगळ्या ताया आज इथे अगदी नटून थटून आलेल्या आहेत. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. सगळे तयार आहेत ना, म्हणजे कल्ला करायला ठरवूनच आलेले आहेत. मग सुरू करायचा. आणि आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड नसतंच. तयार आहेत? हा, नक्की तयार आहेत. वाक्य असं आहे, घडावर घड घडवले, घड धडधड धडपडले. कळले वाक्य? सगळ्यांना कळलेले ना? चला रेडी. हा, पटापटा. व्हेरी गुड. घडावर घड घडवले, घड घडगड घडघडले. घडावर घड घड धडधड धडपडले. हा, घडावर घड घडगड. घडावर घड जोरात. हा, पटापटा. घडावर घड घडगडले. हा, लवकर. घडावर घड घडगडले, घड घडगड धडपडले. घडावर घड घडगडले. लवकर लवकर लवकर. हा, नाचत या. घडावर घड घडवले, घड घडावर धडपड घड घडवले, धडपडले. घड घडगड धडपडले. घड घडगड धडपडले. असं करा. घड घडगड बघा, असं करा. घड घडगड धडपडले. हा हा हा. गडपडे हा, very good. हा. धडपडे. हा. गडावर गडपडे. घोरपडे. घडावर घड घोरपडे. गडावर गडवले, हा. गडगड धडपड पडले. धडधड पडले. लवकर लवकर लवकर. गडावर हा. गडवले, हा. गडावर धडपड धडपडले. पुन्हा घोरपडे. हे घोरपडे कोण आहेत ते कळत नाहीयेत मला. गडावर गडवले. घडावर घड घडवले, घड धडधड धडपडले. घडावर घड तसंच बोलायचं. आणि हा, व्हेरी गुड. हे घडावर घड घडवले, घड धडधड धडपडले. घडावर घड घडवले, घड धडपड धडपडले. Very good. घड घडवले, घड धडधड धडपडले. घडावर घड घडवले, घड धडपड घड धडपड धडपडले. घरावर घड घडवले, घड धडधड धडपडले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. घरावर घर घडवले, घर धडधड धडपडले. नाचत. घरावर घर घडवले, घर धडधड धडपडले. पुन्हा एकदा. घरावर घर घडवले, घर धडपड धडपडले. घरावर घर घडवले, घर धडधड घडवले. हे बघा. घरावर घर घडवले, घर धडधड धडपडले. घरावर घर घडवले, घर धडधड धडपडले. घरावर घर घडवले, हा, घरावर घर घर घडवले. धडधड धडपडले. घरावर घरावर घडवले. घर घडवले, घर धडधड धडपडले. अरे, घरावर घरावर घर घडवले, घर धडधड धडपडले. अरे, घरावर घर घडवले, घर धडधड धडपडले. 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 घरावर घर घडवले, घर धडपड धडपडले. घरावर घर घडवले, घर धडपड धडपडले. घरावर घर घडवले, घर धडपड धडपडले. आता नका हो रागाने बघू भाऊ. रागाने नाही बघत आहे. घरावर घर घडवले, घर धडपड धडपडले. असं बोला. हा, तर मी बोलते तसं बोला. कसं? हे बघा, घरावर घाणी घडवले. घरावर घर घडवले. घरावर घर घडवले, घर धडधड धडपडले. घरावर घर घडवले, घर धडधड धडपडले. घरावर घर घडवले, घर धडधड धडपडले. घरावर घर घडवले,
घर धडधड धडपडले घरावर घर घडवले घर धडधड धडपडले घरावर घर घडवले घर धडधड धडपडले घरावर घर घडवले घर धडपड धडपडले घरावर घर घडवले घर धडपड धडपडले घरावर घर घडवले घर धडधड धडपडले घरावर घर घडवले घर धडधड धडपडले घरावर घर घडवले काय बोलायला लागली तुम्ही बोला ना. मला मग जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे हे जोरदार टाळ्या. आणि सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस मिळते. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. अभिनंदन. आणि ताई हे बक्षीस या ताईंना द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. सासरी ती आली ओलांडते माप सुटले माहेर दूर झाला हो बाप आईला ती सांगे संसाराची गाणी बापाच्या नशिबी डोळ्यातील पाणी आईला समजते मनाचे काहूर तिनेही सोडलेले असते माहेर तिनेही सोडलेले असते माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी या तर येणारच आणि याच माहेरच्या आठवणींबद्दल मन व्यक्त करण्यासाठी आपण जाणार आहोत इथल्या ताईंकडे. ताई, लग्नाचा दिवस होता तुमचा आणि लग्नाच्या दिवशीच्या आदल्या रात्री माहेरी असताना काय बोलणं झालं होतं आई बाबांबरोबर आणि काय आठवते तुम्हाला? माझं लव्ह मॅरेज आहे. माझे वडील वगैरे नव्हते लग्नाला, त्यामुळे मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची आई आणि पप्पांची माफी मागायची आहे, त्यांना सॉरी म्हणायचं आहे. म्हणजे त्यांच्या अपेक्षा होत्या माझ्याकडून काही, त्या मी पूर्ण करू शकली नाही. म्हणून बरेच वर्ष माझ्या मनात होतं की त्यांची माफी मागावी, पण मी मागू नाही शकली. आज मागते, म्हणजे त्यांच्या मनासारखं नाही करू शकली, त्याबद्दल मी सॉरी. खूप वर्ष 19 वर्ष झाली लग्नाला, तेव्हापासून बोलायची इच्छा होती, पण आज मला ह्या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलायला मिळालं, म्हणजे हिंमत केली मी. नक्कीच हा भाग बसणार त्यांच्या डोळ्यातून सुद्धा तितकंच पाणी येणार आहे जेवढं जितकं आज तुमच्या डोळ्यामध्ये आहे. ताई, किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 27 वर्ष झाली. 27 वर्ष झाल्यानंतर सुद्धा माहेरची ओढ आहे. वडील गेले असंच या काही की अटक आला. घरी मस्त लखपती आहे, 150 एकर जमीन आहे, पण वडील गेले तर मी दिवाळीला नाही गेले. माझ्या मनात खूप तसा कार्यक्रम उभा राहिला तुमचा, तशी मी खूप रडते. खूप आई खूप म्हातारी आहे, मायाची कोणी माया देत नाही, मला कुठलं सुख नाही. असं वाटतंय का कोणीच नाही या जगात, मला फक्त माझे 2 पोरं. माझ्या पोरं पाहून मी आनंदात जगते. हो ताई, तोच आनंद कायम ठेवा, कारण तीच ऊर्जा असते. मला कधीच नवऱ्याचं सुख कधी भेटलं नाही. 10 वर्ष कधीच सुख नाही भेटलं. त्याच्यात वडील गेले त्यांचे, पण असं वाटतं माहेरला पण काय शोभा नाही, काय सुख नाहीये. अख्खं कोणाचाच आदर नसल्यासारखं वाटतंय मला. तुमचा जसं कार्यक्रम उभा राहिला ना, तसं माझ्या मनात निसतं असं उकळ्या मारताय. कोणी बायका सांगत आहे तर मी खूप रडते कधीची. आम्ही ते बघतोय ताई, म्हणून म्हटलं की तुम्ही सुद्धा तुमच्या मनातलं व्यक्त व्हावं, कारण बऱ्याचशा गोष्टी काय होतं मनात साचून त्याचा नंतर खूप त्रास होतो. आता तुम्हाला हलकं झाल्यासारखं वाटतंय थोडं? हो, नक्की. बरं वाटतंय. बस आम्हाला तेच समाधानी अर्थात वाटतंय. ताई, आम्हाला तेच अपेक्षित आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ताई, तुम्ही बसू शकता. बाहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुमच्या डोळ्यात? माहेरमध्ये आता सध्या कुणी नाही, पण आई वडिलांनी दिली ती फॅमिली पण चांगली बघून दिली नाही, जोडीदार बी चांगला बघून दिला नाही. आई वडील पण वारले, 2 भाऊ होते ते पण वारले. भाऊ माझा खूप चांगला होता, मला माहेरात नेऊन सांभाळले. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे. भावाने मला खूप सुखात सांभाळलं, घर जमीन देतो म्हणून ठेवून घेतलं. काय काळाने नवरा सुधारला, नवऱ्याला नोकरी मुंबईत लागली. भावाने थोडं पैसे घालून, मी पैसे थोडे घालून घर घेऊन दिलं. घर बांधल्याने भाऊ माझा सोडून गेला मला, नवरा पण सोडून गेला मला.
कशी तरी लोकांची कामं करून मुलांना शिकवलं. मुलगा माझा बेस्टीत आहे आता. माझी जवळजवळ 6 प्रश्न झाली ते, पण माझा मुलगा सगळं माझ्यासाठी करतो. आई वडील भाऊ कोण करणार नाही एवढा. असा मुलगा सगळ्याला देवा, माझी दुसरी काही इच्छा नाही. भाऊ तुम्ही सगळ्यात माझ्या धाकट्या भावासारखा आहे. माझा जगात भाऊ भारी होता तसाच माझा मुलगा आहे. बरोबर आहे, तुमचं खरंच दुःख खूप मोठं आहे आणि तुम्ही ते इतकं खंबीरपणे तुम्ही ते दुःख पचवताय सगळं इतकं. मुलाकडे बघून ताई मी तुम्हाला नक्कीच सांगेन की मला मान्य आहे की तुमचं दुःख खूप मोठं आहे, खूप त्रास तुम्ही सहन केलेले आहेत, पण आज इतके तुमच्यावर प्रेम करणारा, तुम्हाला सांभाळणारा तुमचा मुलगा तुमच्या बरोबर आहे. माझी मुलगी खूप चांगली आहे. नक्कीच ताई. आणि आज तुम्ही हे जे मनातलं खरंच व्यक्त झालात, खूप छान वाटतं आम्हाला सुद्धा की आमची सुद्धा हीच इच्छा असते की इथे येऊन तुम्ही मनातलं व्यक्त व्हावं, बोलावं, डोळ्यातले अश्रूंवाटे का होईना पण ते एकदम मनातलं सगळं निघून जावं. ताई तुम्ही बसू शकता. माहेरच्या आठवणी म्हटल्यानंतर चेहऱ्यावरती दुःख तर असणारच, त्या आठवणी तर येणारच, डोळ्यात पाणी हे असणारच, पण आता त्याच चेहऱ्यांवरती हसू आणण्याचं काम ह्या भावाचं आहे आणि त्यामुळेच हा भाऊ या सगळ्या तायांना घेऊन जाणार आहे आपल्या पुढच्या खेळाकडे. म्युझिक प्लीज. पटकन बसून घ्या. व्हेरी गुड. हा इथे हा इथे लवकर आता इथे या साईडला या. व्हेरी गुड. ये पाहतो हो. हा पटकन बसा. व्हेरी गुड. हा अरे बापरे. हा लवकर. म्यूजिक प्लीज. मेरी है तस्वीर तेरे आंखों में, फिर होठों पे काय को नकू काय ग सकू 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 काय ग सकू. हा पटकन बसा. पटकन बसा. हा लवकर. या बापरे. हा व्हेरी गुड. हा तिथे आहे. काय भाऊजींचं होत असेल काय माहिती बाबा. म्युझिक प्लीज. क्या बात है. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मस्त. ओहो. संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये विजेता झालेल्या या ताई आणि त्यांना मिळते सन मराठी वाणीकडून हे बक्षीस. आणि तुम्हाला सांगतो खरंच म्हणजे इतकं छान, म्हणजे ताई इतक्या अगदी मनापासून नाचवत होत्या, इतकं छान वाटत होतं ना त्यांच्याकडे. तर ताई खरंच तुमचं अभिनंदन, तुम्हाला मिळतं हे बक्षीस. आणि घ्या ना. आणि इतकी आणि या धमाकेदार खेळानंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. हा जे चेहऱ्यावरती तुमचा आनंद आहे ना, तो बघून खरंच आम्हाला खरंच खूप आनंद होतो. आणि पण कधी कधी काय होतं माहिती आहे ना, की हे सगळं छान चालू असताना
आपल्याच जवळची आपलीच हक्काची व्यक्ती ही दुखावलेली असते, आपल्यामध्ये अबोला असतो आणि ते नातं जरा दुरावलेलं असतं. चुकबुल द्यावी घ्यावी या माध्यमातून आपण हाच अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. ते दूर झालेलं नातं जवळ आणण्याचा, घट्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्यामध्ये अशी एक ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला का आहे, कशामुळे आहे ते आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया आणि हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी मी ताईंना इथे विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. माझं नाव मंगल दशरथ चाळक, मी BST कॉलनीत राहते. पण कोणाबरोबर हा माझा आज पोतर सगळ्यांशी चांगलं राहत होती, पण माझ्या मिस्टरांच्या तिघी बहिणी आहेत. त्यांना माहीत नाही, माझे आई वडील गरीब असल्यामुळं त्यांना काही थोडंफार दिलं नसेल, काही नसेल, त्याच्यापासून त्यांनी कधी म्हणजे ही माझी भावजं खूप छान आहे, चांगलं आहे ह्या प्रकारे त्यांनी उल्लेख केलाच नाही. आणि त्यामुळं मला राहून कधी सणवार आला की मला सतत त्यांची म्हणजे एक वाटतं की आपुलकीचं नातं असतं तर मला आनंद किती झाला असता. आईवडिलांचं गरीब पण असल्यामुळं माझं शिक्षणही 7वीत झालेलं रडकडं, त्याच्यामुळे मला जास्त शिक्षणाचा अनुभवही नाही आहे. पण आजकालच्या जीवनामध्ये ते मी सगळं विसरून माझ्या जावांसाठी माझे सासू-सासरे आहेत तर ह्यांना माझा सतत आनंद हे वाटतो. पण माझ्या नंदांना ते काही कधी आवडत नाही. मी किती काही केलं तरी माझे मिस्टर म्हणतात नका करू, तुम्ही काय मनावर घ्यायचं नाही, सोडून द्यायचं, आपण करायचं. पण त्यांना कधीतरी समज मिळेल माझं काय चुकतं हा एक मला लय मोठा प्रश्न पडतो. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांसमोर हे मांडते. मला याचं उत्तर दिलं तर बरं होईल. सॉरी पण माझे माफ करा, पण मी तुम्हाला असं विचारेन की त्याला असं काय नेमकं कारण असं काय आहे? कारण म्हणजे त्यांना असं वाटायचं की एक श्रीमंताची मुलगी केली असती तर भावाला खूप हुंडा मिळाला असता, अजून आमच्या घरात काही ना काहीतरी वस्तू माझ्या भावाला सुखाचं लागलं असतं. चला ठीक आहे, 30 वर्ष झाली आहेत तुमचा हा अबोला आहे, तुम्ही स्वतःहून प्रयत्न करताय म्हणताय. पण आज समोर समजा तुमच्या या सगळ्या नंदा तुमच्या समोर आहेत, काय सांगाल तुम्ही की आता तरी हा अबोला तुम्ही दूर करा, की आता 30 वर्ष झालेली आहे. त्यांनी मला आता म्हणजे समजून घेऊन त्यांनी माझ्याशी खूप बहिणीसारखं राहावं, आपलीच म्हणजे वहिनी नाही भावजं नाही असं समजून राहावं. एक माझी इच्छा आहे, एवढं जीवन मला मिळालं तरी मी खूप आनंद मानेल. खूप सुंदर. म्हणजे ताई तुमचे सण विचार मराठीन मला बोलायला दिलं, माझ्या मनातली भावना निघून गेली. जगायसाठी मला अजून 4 दिवस एक्स्ट्राचे. धन्यवाद. खूप सुंदर तुम्ही बोलता आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत ना, म्हणजे जे तुम्हाला अगदी मनापासून वाटते की सगळ्यांनी म्हणजे नंदा असतील किंवा जावा असतील की बहिणी म्हणून आपण राहूया. हो, माझी एक इच्छा आहे की मला त्यांचा फक्त एक आधार मिळावा. मी खूप प्रयत्न करते, जरी माझं कोणी नसलं तरी मी त्याला आपलंसं करते, पण माझ्याकडून काय होतं ते माहीत नाही. रडूही येते खूप. थँक्यू सर. मी खूप वर्षापासून आतल्यात झुरत होती, मी खूप उभी झाली. हा तुमचा भाऊ हा तुम्हाला नक्कीच खात्री देईल. आणि मी तुमच्याकडून मी खरं तर तुमच्या ज्या नंदा आहेत मी त्यांना विनंती करेन की खरं तर त्यांना खरंच हे सगळं बोलताना सांगताना व्यक्त होताना खरं तर खूप त्रास होतो आहे. खरं तर खूप रडायची इच्छा आहे त्यांच्या अगदी मनापासून, पण कदाचित ते कुठेतरी ते रडणं कुठेतरी आतल्या आत थांबवून ठेवतात स्वतःला. पण तरीसुद्धा आम्ही समजू शकतो की त्यांना किती दुःख होतं आहे, किती त्रास होतो आहे. आणि त्यांची एकच तळमळ आहे की तुम्ही त्यांच्याशी बोलावं, एखाद्या बहिणीसारखं, मोठ्या बहिणीसारखं, लहान बहिणीसारखं त्यांच्याशी बोलावं. मला असं वाटतं की आयुष्य हे क्षणभंगूर आहे आणि ते खूप आनंदात जगलं पाहिजे. स्वतः आनंद घेऊन दुसऱ्यांना आनंद आपल्याला देता आला पाहिजे. त्याच्यामुळे ताईंची जी इच्छा आहे किंवा त्यांची जी तळमळ आहे ती तुमच्यापर्यंत पोचावी. आणि ह्यासाठीच आमचा हा खरं तर भाग आहे, चुकबुल द्यावी घ्यावी. आणि एक पाऊल तुम्ही पुढे घ्या आणि एक फोन करा ताईंना आणि खरंच हा अबोला दूर करा, गैरसमज दूर करा. ताई, मी खात्री तुम्हाला देतो की हा भाग बघितल्यानंतर तुमच्या सगळ्या तुमच्या नंदा, तुमची जाऊ तुम्हाला फोन करतील, तुम्हाला भेटायला येतील आणि अगदी बहिणीसारखी येऊन घट्ट मिठी मारून जे काय असतील, ज्या काय त्यांच्याकडनं कदाचित चुका झाल्या असतील तर त्याची त्या माफी पण मागतील. पण ताई, तुम्ही माहेरी आलेले आहात आणि माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाही आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचे आणि त्यांची ओटी भरायची आहे. या ताई. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
या सगळ्या ताईंनी अगदी कल्ला केलेला आहे आणि परेल भागाला मुंबईची जान का म्हणतात ना हे माझं आज लक्षात आलेलं आहे. कारण जो काय दंगा आणि जी काय धमाल मजा मस्ती केलेली आहे आणि खरं तर ना हे बघून आहे ना इकडनं जावंसं वाटत नाही, पायच निघत नाहीये. पण काय करणार, वेळ झालेली आहे संध्याकाळची, दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा